करताना मला एक आनंद वाटेल, आमच्या मराठी वृत्तपत्रिका संघाचे जे अध्यक्ष ज्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आणि आजच्या आघाडीचे पत्रकार मनोज साळवी साहेब हे आज इथे उपस्थित आहेत. साळवी साहेब मनोज साळवी विले पारलेला आहेत आणि दादरमध्ये दादर सार्वजनिक वाचनालयाचे ते प्रमुख सेक्रेटरी आहेत. त्यानंतर विद्या मंदिर प्रसादक ट्रस्ट विद्या मंदिर शाळेच्या ट्रस्टी आदरणीय रजनीताई राऊत त्या आलेल्या, पण आपल्या आनंदनगरातल्या आपल्या भगिनी रेखाताई पटेल त्याही आलेल्या, हरिश्चंद्र मंडळाचे अध्यक्ष मोहन नंब्याचे आलेले आहेत. तर इथे येणाऱ्या प्रत्येकाची ओळख ही पार्टीच्या लेवलला होणार नाही, ही ओळख एक वेगळी ओळख आहे. भारतीबेन दवे या जनसेविका आणि उत्कृष्ट शिक्षिका आहे. त्यांच्या इथे आपल्या इथे त्यांचे विनामूल्य मुलांना शिकवलं जातं. आम्ही तसे काय, त्याचबरोबर आता अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत. आज माझे मुंबई सेंट्रल कारदेववरून हे गेल्या टॅलिकॉम फॅक्टरी क्लास 1 ऑफिसर असलेले सुनील रामचंद्र फडके हे दुपारी सगळी या कार्यक्रमाच्या तयारीला माझ्याबरोबर इकडे आलेले आहेत. सगळी लोक आहेत की सगळ्यांचे आभार मानतो. ते सगळे आपले परिचित आहेत, पण शक्यतो बाहेरचे आलेले की पाहुणे मंडळी आहेत, त्यांची नोंद आपल्याला घ्यावी लागणार. आणि आता 2 मीडिया पर्सन आहेत ते आपले म्हणजे टीव्ही टाइम्स म्हणजे 20 टाइम्स आनंदा कावळे आहेत. त्याचबरोबर आपले दीपक ठाकूरचे रोकडे आहेत. तर सगळी मंडळी आता कव्हरेज होत आहेत. आणि विशेषतः जी कार्यक्रमाच्या नियोजनानुसार जे गीत गायन फिल्मस्तुती ती होणार आहे. आणि हा माईक आजच्या कार्यक्रमाचे पूर्ण आमचे सूत्रसंचालक माननीय शिरीष पारिक सर यांच्याकडे हा माईक देतो. शिरीष पारिकजी नमस्कार. क्या बात है, अजून नाही येत. नमस्कार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्या आहेत आपल्या नगरसेविका तेजस्विनी अभिषेक घोसाळकर, माजी नगरसेवक जगदीश करुणाकरण ओझाजी, तसेच आमचे उडान परिवाराचे मार्गदर्शक BM गुप्ताजी, उडान परिवाराच्याच भारती दवे ज्या जनसेविका आहेत. आणि म्हटलं तर त्यांचं कार्य असते हे पडद्यामागचं कार्य आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होत होत्या. पहिला जोरदार टाळ्या. आज एक ही बाई आम्ही पहिल्यापासून बघितली आहे, कुठच्याही कामाची म्हणजे काम कुठचंही देऊ दे अपेक्षा शून्य असते पूर्ण, ते आम्ही पाहिलं. म्हणून आम्हाला इथे स्तुती करणं इथे वाटते की आम्हाला बोललं पाहिजे, कारण हे जर आपण 4 चौघात बोललं नाही तर काय समजणार नाही. आज खरी गोष्ट आहे ना. आज बघा विद्या मंदिरच्या तुम्ही प्रिन्सिपल त्याही खुश झाल्या, त्याबद्दल खरी गोष्ट आहे. तर आज त्या बाईनं पण लहान मुलांचे आशीर्वाद किती मिळत असतील माहिती आहे तुम्हाला. 9वी 10वीच्या मुलांना मोफत शिक्षण घेणं जोक नाहीये. आज बीजेपीचं काम करून सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जशी ऑर्डर येईल तिकडे जायला लागते, कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला लागते आणि त्याच्यानंतर मुलांना शिकवायचं असते, हे जोक नाही. तर अशा आम्हाला महिला अधिकारी ते लाभले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो. तसेच आज आपण उडान परिवार आणि मित्र परिवार तसेच ज्येष्ठ नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित राहून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं आज इथे आपण पूजन करणार आहोत. तर त्यांच्या या कार्यक्रमाला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहून इकडे हजेरी लावली, त्याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभार मानतो. आणि आता थोड्याच वेळात तेजस्वीताईंचा फोन आलेला आहे, 10-15 मिनिटांमध्ये त्या येतील. त्याच्यानंतर आपण कार्यक्रम सुरुवात करूया. आज आपले इथे गायक आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती काही गाणी प्रस्तुत करणार आहेत. दीपक जरी पण आपण इथे वाहणार. तर मी आता पुढील सूत्रधार म्हणून
गोगे साहेबांना विनंती करतो की मला वाटते तोपर्यंत आपण गाड्यांचा कार्यक्रम चालू केलेला उत्तम होईल, कारण बरोबर ना. तर मी सर्वप्रथम दीपक खेर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन त्यांचं गाणं स्वागत. धन्यवाद. जिंदगी में हर पल जख्म बहुत है, बाबा साहब की जयंती है यारों, आपकी तालियों में बस दम है. क्या बात है. माझे मित्र सुनील ओवाळ त्यांनी एक बाबासाहेबांवर गझल लिहिली आहे, ती गझल मी सादर करतो आणि वेळ मिळाला तर मी स्वतः एक कविता लिहिली ते पण सादर करतो. भीमबाच्या आशिषान भीमबा हॅलो भीमबाच्या आशिषान जन्मली माझी गझल. भीमबाच्या आशिषान जन्मली माझी गझल. शील प्रज्ञा प्रेम भावे, शील प्रज्ञा प्रेम भावे बहरली माझी गझल. भीमबाच्या आशिषाने जन्मली माझी गझल. बीज अफवांचे कयानी पेरले अनपोसले, समजुतीचा देत नारा, समजुतीचा देत नारा जागली माझी गझल. भीमबाच्या आशिषाने जन्मली माझी गझल. संपला सारा आता त्या जीव घेणा वंचना, आत्मप्रौढी निग्रहाने, आत्मप्रौढी निग्रहाने भीमबाच्या आशिषाने जन्मली माझी गझल. धन्यवाद. जय भीम. राजा पंढरीचा वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. एक छोटासा पाळणा गीत सादर करतो. बाबासाहेबांच्या चरणी ही सेवा समर्पित करणार आहोत. कृपया ही सेवा तुम्ही गोड मानून घ्या. संगीत रूपी सेवा आहे. हा चालू करू. 1891 साली जन्मला रामजी पित्याला आनंद झाला. 1891 साली जन्मला रामजी पित्याला आनंद झाला. माता भीमाई जोडली भीमाला, जो बाळा जो जो रे जो जो. माता भीमाई जोडली भीमाला, जो बाळा जो जो रे जो जो. चैत्रा
माला चैत्राचा महिना आनंद झाला सुगंधी फुलांच्या सुगंधी माला मऊच्या मातीला सुगंध आला जो माळा जो जो रे जो जो मऊच्या मातीला सुगंध आला जो माळा जो जो रे जो जो जन्मा आला हो दिनांचा त्राता साऱ्या जगाने झुकविला माथा जन्मा आला हो दिनांचा त्राता साऱ्या जगाने झुकविला माथा हलवी पाळणा भीमाई माता जो बाळा जो जो रे जो जो हलवी पाळणा भीमाई माता जो बाळा जो जो रे जो जो रत्न जन्मले याची संसारी ही माई हाती पाळण्याची दोरी रत्न जन्मले याची संसारी पाळणा दिला दीप शमान जो बाळा जो जो रे जो जो धन्यवाद जय भीम जय भीम मी आता बालकृष्ण वैद्य बालकृष्ण यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे बालवैद्य यांची मी थोडक्यात ओळख आपल्याला सांगतो बालवैद्य यांची मी थोडक्यात ओळख इथे सांगतो की बालवैद्य हे व्यक्तिमत्व असं आहे की आणि कळला पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी विनंती करत आहे. ताईंसाठी पुष्पहार साडेसात वेळेला कार्यक्रम आहे. साडेसात गणेश नगरसेविका ताईच्या हाताच्या पुष्पहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या लाडक्या लोकप्रिय आणि विधानसभेची तो माननीय मनीषाताई चौधरी यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पुष्पहार अर्पण करून श्री त्यांना कोटी कोटी महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांना नतमस्तक होऊन आज उडान परिवारातर्फे आयोजित केलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज उडान परिवारातर्फे आज साजरी करत आहात. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या ह्या विभागाचं नेतृत्व करत असलेल्या नगरसेविका तेजस्विनी, आपल्या मंडळाच्या अध्यक्षा आमच्या पूनम पांडेजी, उडान परिवाराचे शिरीष पारे, भारती दवे, आमचे ज्येष्ठ आणि कायम युवा असलेले दत्ताराम बुगेजी, गुप्ताजी, आमच्या ज्येष्ठ आमच्या समाजाच्या असलेल्या रजनीताई राऊत, गीताबेन, सरलाबेन, आमच्या रेखाबेन, त्याचप्रमाणे चेतना म्हात्रे, रवीला, उपस्थित उडान परिवाराचे सर्व उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी आणि बाबासाहेबांवर प्रेम करणारे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांस जय भीम. खरं म्हणजे आपण इतके भाग्यशाली आहोत की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संविधान हे भारताचं आहे आणि ज्या संविधानामधून आज भारताचं नेतृत्व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे करत आहे. आणि ह्या करत असताना आज संविधानाने आपल्याला एवढे हक्क दिलेले आहेत. त्यामुळे बाबासाहेबांनी हिंदुत्व हे अखंड भारत हा हिंदुत्व व्हावा ह्यासाठी स्वप्न साकार करून बाबासाहेबांमध्ये आणि विचारामध्ये त्याबरोबर प्रत्येक माझा दलित बांधव हा सुशिक्षित व्हावा म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला असेल तरी जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिले तर बाबासाहेब हे फक्त दलितांचे नसून ते प्रत्येक भारतीयाचं प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान आहे. ज्याप्रमाणे आपण दिवाळी उजवतो, ज्याप्रमाणे आपण शिवजयंती उजवतो, आपण त्याप्रमाणे आपले हिंदू सण करतो, त्याचप्रमाणे प्रत्येकाने बाबासाहेबांची जयंती ही साजरी करायला पाहिजे. कारण ती कशामध्ये नाही आहे आणि संविधानाने प्रत्येक स्त्रीला मतदानाचा हक्क जर जगामध्ये पहिल्यांदा कोणी दिला असेल तो भारताच्या संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि हा हक्काबरोबर आज बाबासाहेबांचं स्वप्न साकार होते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि तत्कालीन पंतप्रधान 1996 ला स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींनी संसदेमध्ये 33% महिला आरक्षण बिल आणलं होतं आणि 16 तारखेपासून विशेष संसदेचं अधिवेशन बोलून आज हे बिल पारित होत आहे. त्यामुळे हा स्त्री सन्मान आणि भारताच्या प्रत्येक स्त्रीला हे मध्यस्थानी ठेवून गोमाता असेल, भारत माता असेल, त्याप्रमाणे प्रत्येक घरातील स्त्री ही सुद्धा माते समान आहे. त्या स्त्रीचा सन्मान करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे.
आणि त्यासाठी संविधानाचं पूजन, संविधानाचं संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी पुन्हा एकदा आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण उडान परिवारातर्फे ते साजरे करत आहात त्याबद्दल भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे करतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आज हिंदू संमेलन होतं, सर्व ठिकाणी आज बाबासाहेबांच्या रॅली आहे, सर्व ठिकाणी पोचणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून ऐकण्यासाठी उशीर झाला तरी सुद्धा आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वांना जय भीम. काय करूया मी पल्लवी नाईकला म्हटलंय या फॉर्स आपण सभा सत्कार मुलगीसाठी आता जोरदार काय हो द्या. बघा आत्ताच आपल्या लाडक्या आमदार मनीषा ताईंनी खूप थोडक्यात आजच्या जयंतीबद्दल एवढं महाग झालेलं आहे, सोनं एवढं महाग झालेलं आहे आणि सोन्याचा पाऊस देताय तुम्ही. वा. बघा अभी अभी तो आई हो, अभी अभी तो आई हो, बहार बन आई हो, हवा जरा महक लो रे, जल जरा महक लो रे, ये शाम ढल लो रे जरा. ये शाम ढल सोए जरा, दिल संभल सोए जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूट पी तो लूं, नशे के घूट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ नहीं, अभी न जाओ छोड़कर ये दिल अभी भरा. एकच अंतरा घेतो. मीरा मुझको रोकना, सपना मुझको रोकना, उसके बाद रोकना. अगर रुक गई अभी तो जाग पाऊंगी कभी, यही तो तुम सदा, ये दिल अभी नहीं रहा, जो तुम इसी जगह के ऐसा सिलसिला नहीं, अभी नहीं, अभी नहीं, अभी ना जाओ छोड़कर. कोटि प्रणाम करते हैं, कोटि प्रणाम करते हैं पूजनीय बाबा साहब को, वंदनीय बाबा साहब को कोटि प्रणाम करते हैं, कोटि प्रणाम करते हैं. संविधान
समरसता से तुमने दलितों का उत्थान किया, समता समरसता से तुमने दलितों का उत्थान किया, ऊंच नीच का भेद मिटाया, मानव का सम्मान किया। युग दृष्टा इस ज्ञान पुरुष को कोटि प्रणाम करते हैं, कोटि प्रणाम करते हैं। पूजनीय बाबा साहब को, वंदनीय बाबा साहब को कोटि प्रणाम करते हैं, कोटि प्रणाम करते हैं, कोटि प्रणाम करते हैं। मध्ये पहिल्यांदाच या संपूर्ण पॉम्पलेट झालं जवळजवळ 10 वर्ष असतील किंवा 7 वर्ष असतील, पण पहिल्यांदाच ही आपली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही सुरुवात केलेली आहे आणि यात आम्ही उडान परिवाराचं सिंहाचा वाटा आहे. भारतीय दलित साहित्य अकादमी ही रजिस्टर संस्था मुंबईची आणि त्या माध्यमातून मी आज हा सोहळा करतोय आणि विशेषतः या कार्यक्रमामध्ये आपण कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे काही सगळे गायक अत्यंत लोकप्रिय स्टेज गाजवले गायक आपल्या दैसरमध्ये आहेत. त्यांच्या टाळ्यांच्या स्वागत करा. बाळ वैद्य जी टीव्हीचे एका नाटकामध्ये त्यांना फर्स्ट प्राइज मिळालं आणि ते जी टीव्ही अवॉर्ड विनर अष्टपैलू व्यक्तिमत्व बाळ वैद्य रंगभूमीचे अत्यंत लोभनीय व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर दीपक खेर म्हटलं ना, टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्धी आले, प्रसिद्ध गझलकार, ज्यांची गझल म्हटली ना की ताई बरोबर आम्ही त्याच्यातून बोलतोय. आमचे अनेक जे आमचे नवले साहेब, त्यांना नवले न बोलतो इंद्रजित नवले, या तुमचा पाहणा काही ना ऐकून घ्या. नवले इंद्रमान नवले, इंद्रमान नवले या जरा ताईना जरा पाहणा ऐका. ताई आमच्याकडे शाहीर आहे, गझलकार आहे, आमच्याकडे विविध तऱ्हेतले अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि या सगळ्या पैलूंना सलाम. आणि आज म्हणजे आपल्या राज्याच्या क्रीडा विभागाचा सगळ्याच्या मुंबईचा क्रीडा वाशीमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गल्लेले महेंद्र चलेकरी आता ते परदेशातही जाणार आहेत, तर त्यांचाही आपण सत्कार करतोय. आपण हा कार्यक्रम तुमचा सगळा सन्मान झाल्यानंतर नवले साहेब तुमचा पाळ लावून द्या. बघा आमच्या शाहिरांची झलक, एक मराठमोळी या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. जय भीम. 1891 साली जन्मला रामजी पित्याला आनंद झाला. माता भीमाई जोजवी भीमाला, जो बाळा जो जो रे जो जो. माता भीमाई जोजवी भीमाला, जो बाळा जो जो रे जो जो. माता भीमाई जोजवी भीमाला, जो बाळा जो जो रे जो जो. चैत्राचा महिना आनंद नाला, सुगंधी फुलांच्या सुगंधी माला. चैत्राचा महिना आनंद नाला, सुगंधी फुलांच्या सुगंधी माला. महूच्या मातीला सुगंध आला, जो बाळा जो जो रे जो जो. महूच्या मातीला सुगंध आला, जो बाळा जो जो रे जो जो. जन्माला हो दिनांचा साऱ्या जगाने झुकविला माथा.
जन्मा आला हो दिनांताचा का साऱ्या जगाने झुकविला माथा हलवी पाळणा भीमाई माता जो बाळा जो जो रे जो जो हलवी पाळणा भीमाई माता जो बाळा जो जो रे जो जो रत्न जन्मले याची संसारी भीमाई हाती पाळण्याची दोरी रत्न जन्मले याची संसारी भीमा भीम पाळणा सदा उद्धारी जो बाळा जो जो रे जो उपकार झाले तर भीम स्वागत केले या साऱ्या विश्वान उपकार झाले तर भीम जन्मून स्वागत केले या साऱ्या विश्वान पाळणारीला दीप शामान जो बाळा जो जो रे जो जो पाळणारीला दीप शामान जो बाळा जो जो रे जो जो धन्यवाद धन्यवाद तिच्या हाती पाळण्याची दोरी ते बाळ किती नाव करी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म म्हणजे त्यांचा जयंती 135वा वर्ष आहे आणि आजच्या या शुभ मुहूर्तावर मी आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या सर्व एक आमच्या तेजस्वी ताईंच्या हस्ते बाबासाहेबांना माल्यार्पण करावं उडान परिवाराच्या वतीनं आमचे PM गुप्ताजी यांना आपण म्हणजे माल्यार्पण की बाबासाहेबांना आपण सर्वांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे पण हा कार्यक्रम सुरू असताना शक्यतो आपण जागेत बसायचं आहे तिथे तो कार्यक्रम सुरू असताना त्यांचे स्वागत सभा पाहुण्यांचे स्वागत समारंभ सत्कार समारंभ आपण तिथे घेणार आहोत त्यांची भाषणे तिथे घेणार आहोत पुढे बाबासाहेबांच्या समोर जेणेकरून आपल्या सगळ्यांना जो इथे उष्णतेचा किंवा कुठलाही जो त्रास होतो हे आम्हाला कल्पना आहे ताई आज हे आमचं पर्णकुटी आहे ही पर्णकुटी आम्हाला दिली या पर्णकुटीमध्ये आम्ही वावरतो पण आयुष्याच्या संध्याकाळी या पर्णकुटीचं सोनं झालं तर आम्हालाही अजूनही आमचा आनंद द्विगुणित होईल तसं आमच्या शिरीष भाऊने तुम्हाला पत्र दिलेच आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या साठी अनेक मान्यवर मंडळी आहे सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जे आमचे माननीय एकदम लास्टला बसलेले आहेत आपले कुंदर साहेब यलप्पा कुंदरजी शेवटी बसलेले आहेत अनेक मंडळी एक संगीत क्षेत्रातले तज्ञ आहेत उमेश लाड आहेत त्यानंतर सगळे सर्व मंडळी एकपेक्षा एक आहे आणि आता या कार्यक्रमाचं आपण सर्वांनी भीमस्तुती गीत गायन झालेलं आहे तर आता आपण सर्वांनी की बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे नंतर मग पाहुण्यांचं स्वागत आणि स्टेजवर असलेले आमच्या भारतीबेन दवे PM गुप्ता श्रीजी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचा एक स्फूर्तिचिन्ह हे माझ्या दिवंगत पत्नी माधुरी दत्ताराम यांच्या स्मरणार्थ देऊन तुम्हाला आम्ही शुभेच्छा देणार आहोत तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देणार आहोत त्यासाठी शिरीष भाऊ इथे आपल्याकडे इंटरव्ह्यूज करतील आमच्या भारतीय दलित साहित्य अकादमीचे अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत यामध्ये पल्लवी नाईक आहेत अनेक लोक आहेत आणि आज इथे काही महाराष्ट्र राज्य शासनाचे शिवछत्रपती स्फूर्ती म्हणजे ज्यांना शासनाला पुरस्कार मिळाला विले पार्ल्यातले नावाजलेले पत्रकार मुंबईतले मनोहर आत्माराम साळवी साहेब त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतोय साळवी साहेब आपलाही सन्मान होणार आहे आणि आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईलच तर त्या अगोदर आपण आपल्या सगळ्यांचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं आहे पल्लवी नाईक भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबईच्या महासचिव आहेत
अशोक चित्ते सचिव आहे, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि हा कार्यक्रम खूपच चांगला होतोय. या कार्यक्रमाचं आम्ही या अपुऱ्या जागेत काम करत असताना ताई आम्हाला नेहमी आठवण येते, ही जागा सुसज्ज करावी. आम्ही सगळी नावं तर दिलेली आहेत सगळ्यांची, सर्वांची नावं दिलेली आहेत. सरलाताई चव्हाण आहे, आमच्या रेखाताई पटेल आहेत, अनेक मान्यवर मंडळी आहेत की आज माझे शब्द कमी पडतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत की आज इथं जर पाहिलं म्हणजे समोर अनेक बोलके चेहरे आहेत. प्रत्येकाची नावं घेताना ही वेळ आपला महत्वाचा बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, तर आपण सर्वप्रथम बाबासाहेबांना अभिवादन करूया. गिरीश पारेखी भारतीबेन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे. सर्व पाहुण्यांनी जे आमचे कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती अधिकारी आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, सर्वजण आमच्या संस्थेच्या पदाधिकारी आहेत, आमच्या भारतीय दलित साहित्य अकादमीच्या 2 पदाधिकारी म्हणजे आपल्या महासचिव पल्लवी नाईक थोरात आहेत, तशी भारतीबेन दवे सुद्धा आमचे पदाधिकारी आहेत. परिवर्तन पाहिजे तर त्यासाठी आमचे उडान गृहाचे प्रमुख शिरीष पारेख ते आपल्याला पत्र देत आहेत, ते आपल्याला वाचून दाखवत आहेत. नमस्कार. आज आम्ही हे पत्र देत आहोत ना काही आपल्याला, आपण हे जे पत्र आज इथे ताईंना देणार आहोत खूप महत्वाचं आहे. आम्ही देतो म्हणजे आमच्या काही आम्ही समजून देतोय आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे, म्हणजे नुसतं मी बोलत नाहीये की आम्हाला पूर्ण खात्री आहे आमच्या ताईंवरती की ताई या कामाच्या बादशाह आहे, आम्हाला माहिती आहे. कारण आमची मित्र मंडळी आयसीमध्ये वगैरे सगळीकडे पसरलेली आहे. नुसते आयसीमध्ये नाहीये तर रिसर्चचा पूर्ण एरिया उडान परिवार म्हणजे नाही असं नाहीये. तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी माहिती मिळते एकेकाची. तर त्याचं काम हे आम्हाला तिथे ठाकूर कंपनीकडनं पण माहिती पडलंय, बऱ्याच जणांकडनं माहिती पडलं. तर बघा आम्हाला अपेक्षा म्हणजे आमची स्वतःची अपेक्षा काही नाही आहे. ज्या शेड खाली आपण आज बसलेलो आहोत ती शेड आम्हाला चांगली करून देण्यासाठी आज काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतो. आता हे दहिसरपूर्व स्टेट बँकेसमोर ज्येष्ठ नागरिक कट्टा हा प्रेरणा प्रतिष्ठान आणि उडान परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने चालणारे एक महत्वाचे सामाजिक स्थान आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा, विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, पोलीस दलाच्या सहकार्याने जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने राबवले जातात. माजी नगरसेवक श्री जगदीशभाई ओझा यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या केंद्राला आता नूतनीकरणाची नितांत गरज आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता खालील कामे तातडीने मार्गी लावणे खूप आवश्यक. खरं सांगायचं तर आमचे जगदीशभाईने आम्हाला या जागेची उपलब्धता करून आणि खरोखर गरज होती त्यावेळेला. पहिले 1-2 वर्ष तर हा कट्टा जो आहे तो चालतच नव्हता, त्यांना माहिती आहे. मग त्यांनी आम्हाला उडान परिवाराला सांगितलं की बाबा हा तुम्ही चालवा, तसंही माणसं आली पाहिजेत ना, एवढी चांगल्या जागेचा उपभोग झाला पाहिजे. आणि काही हा मोठेपणा आम्ही बिलकुल सांगत नाहीये. आम्ही पहिल्या वर्षातच तिथे असंख्य उपक्रम चालू केले, असंख्य नाट्य संमेलन, भरपूर काय, दहिसर पोलीस स्टेशनच्या भरपूर काय झालं. एक शेड आम्हाला मिळाली आणि ज्येष्ठ नागरिक यांना एक जागा मिळाली इथे बसायला. तर त्याकरता त्यांची फॅमिली बसते. तर हे आपण ज्या फ्लोरिंग वरती उभत नाही ते कारकडे ह्याच्या खालची जमीन आहे ना ही अनलिव्हल आहे. म्हणजे आता आम्ही कॅरम खेळतो की त्याच कॅरमचं मला एक सांगावंच वाटेल की कॅरम आमचे वाढत चालते. आता मी तुम्हाला महेंद्र सरेदारी बद्दल सांगितलं कारण तिथूनच एक आपल्याला आता वर्ल्ड मध्ये खेळायला चाललंय, वर्ल्ड मध्ये खेळायला कॅरम वरती चाललंय आपल्याला. तर आता ही जी जमीन आहे ना या जमिनीची लेवलिंग बरोबर नसल्यामुळे तिथे काय होते की आपले कॅरम बोर्ड बरोबर नसताना हा पाठचा बोर्ड बघितला असेल ना, हा बोर्ड पण वाकडा लागला कारण हा सरळ लागू शकत नाही. जमिनीची लेवल जरा लेवलिंग करायला पाहिजे.
नंतर छप्पर दुरुस्ती. आता महत्वाचं म्हणजे इथे छप्पर जे आहे वरचं ते पावसाळ्यामध्ये लिकेजमुळे काम चालू होते. मग आमचे 2 वर्षापूर्वी सगळे कॅरम पकडले पाण्यामध्ये, तर ते जरा तुम्हाला करून द्या. नंतर जलसुविधा, आम्हाला पाण्याच्या पिण्याचं जे इथे आहे ते आम्ही घरात आणून बसवले. तर तिथे आता मशीन्स आहेत. मी रोटरी क्लब करणं प्रयत्न करतो. झालं तर चांगली गोष्ट आहे. माझे मित्र आहेत रोटरी क्लबचे इथे अध्यक्ष, तर त्यांना सांगून मी प्रयत्न करतो. तर नाही झालं तर तुमच्याकडनं कृपया आम्हाला झालं तर खूप चांगलं गरम थंड पाण्याचं. नंतर आजची इथे वायरिंग आहे ना, वायरिंग आहे ना, ही पहिल्यापासूनची जुनी वायरिंग, त्यामुळे पंखे आणि जिकडे जिकडे पाहिजे तिकडे पंख्याची जेवढी व्यवस्था, त्यामुळे पंखे पण आता जुने झालेले आहेत, एकदम स्लो चालतात. गर्मीमध्ये त्याचा खूप फरक पडतो. नंतर प्रवेशद्वार जे आहे त्याचं गेट जे आहे आणि मेन म्हणजे रंगरंगोटी होणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या वास्तू घराला आपण जर 2-3 वर्षांनी रंग केला तर आपलं घर कसं आपल्याला राहायला बरोबर, तसा हे कार्यक्रम पण आणखीन आपण वरती चांगले करू शकतो. तर हे छोटंसं आपल्यासाठी ठेवलंय. तर म्हणून आम्ही खाली लिहिलं आहे, काही जनहितार्थ चालणाऱ्या उपक्रमाला आपल्या नेतृत्वाखाली प्रशासकीय पाठबळ मिळावं ही आमची माफक अपेक्षा आहे. तरी आपण या विषयावर गांभीर्याने देऊन उपाययोजना कराव्यात ही नम्र विनंती. हे काही आपण आपल्याकडे पत्र देत आहोत आणि मला खात्री आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे, मी मला म्हणणार नाही, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ताई आपलं काम करणार. तर आता पुढचा कार्यक्रम सुरू. खरा स्वार्थ तोची करी, ज्याचा स्वार्थ समाजा उतरी. आणि इथे सर्व समाजाच्या उद्धारासाठी ही सर्व व्यक्तिगत आहे. आणि आता आम्हाला श्री महत्वाचा एक सत्कार आहे, ते स्वागत समारंभ आहे. तर मी स्वागत समारंभासाठी जे आपल्या पारिक साहेब तुम्ही ज्यांना ज्यांना सांगितलं नावं घ्या, ते त्यांचा सत्कार करते. ज्यांना ज्यांना तुम्ही आपण ही नावं निवडली आहेत, पाहुण्याला पुष्पगुच्छ देणारी मंडळी, त्यांची आपण नावं द्या. आपण पहिल्या एक मिनिट स्वागत करू. स्वागत करतो आपण. मी आपण प्रमुख म्हणजे प्रमुख अतिथी जे आहेत, आपण अतिथी नाही म्हणणार का, घरचीच माणसं आहेत, अतिथी बोलणं पण बरोबर नाही. आपले सहकारी, प्रमुख सहकारी आणि आपल्या लाडक्या नगरसेविका यांचा पहिला सत्कार अभ्यास करायचा आहे. तर त्याकरता मी हा सत्कार PM गुप्ताजी, दत्ताराम गुगेजी, नारायण अणावकर, भारती कवे हे करतील. हा सत्कार ते उपस्थित ठेवले. हा सत्कार अत्यंत महत्वाचा आहे. बृहन्मुंबईतून एकमेव महिला, हे जे आम्ही दरवर्षी पुरस्कार देतो, गेल्या वेळेला रवींद्र नाट्य मंदिर पु ल देशपांडे अकादमीमध्ये एका महिलेला, दक्षिण मुंबईच्या महिला दिलं गेलं. आणि ह्या वेळेला उत्तर मुंबईच्या पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी आहे. आम्ही याचे निकष आपले मनोहर साळवी जे विजय पदावर आलेले आहेत, त्यांना मी म्हटलं की आमच्या भागातल्या महिलांची निवड करायची आहे, ते त्यासाठी तुम्ही काय कराल. कारण का काही मध्ये मी पडलो वंजारी, संकेताई पडल्या वंजारी, ते आता आपल्या कारकर झाल्या. काही वेळेला हे जे निकष आहे ना, ते निकष मी 3% करून घेतले जे आपल्या पत्रकाराकडे, की तुम्हाला लोकमत दैनिकाचे 3 वेळा पुरस्कार मिळालेले आहेत. टाळ्यांच्या गजरात ताईंना लोकमत दैनिकचे 3 वेळा पुरस्कार मिळालेले आहेत. ताईंना इंटरनॅशनल पुरस्कार मिळाले आहेत. तेजस्वी ताई घोसाळकर हे आम्हाला नगरसेवक आपले हेच भाग्य आहे. आणि आज त्यांचा 14 एप्रिल अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आणि या दिवशी त्यांना एक मस्तपैकी मुंबई महानगरपालिकेची प्रतिभा, त्यात असलेलं प्रतिभान नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व अशा सन्मान ज्या पुरस्कार विजेत्या आमच्या माननीय तेजसताई घोसाळकर यांना आमचे व्यासपीठावर विशिष्ट मंडळी आहेत, आमच्या महिला आहेत, सर्व आहेत, हे आमचे प्रमुख आहेत, हे आमचे उडाणपर्यंत प्रमुख जे असतील त्यांनी यायचं. शिरीष भाऊ नाव घेत आहेत त्याप्रमाणे PM गुप्ता, दत्ताराम गुगे, मी स्वतः आहे, नारायण अणावकर, बाळ वैद्य, बाळ वैद्य या, बाळ वैद्य सर्वांनी या. आमचे गजलकार दीपकजी या, इथं पुढ्या सर्व उडाण परिवार असेल त्यांनी यायचं आहे. बघा ताईंना शाल
पुष्पगुच्छ आम्ही मुंबईवरून सुद्धा आमचे सुनील भरकेनी आज पुष्पगुच्छ आणलेले आहेत. त्याला शाल द्या, एक चांगली शाल आहे बघा, मस्त खूपच चांगली शाल आहे. हे शाल ठेवलेली बघा पाठीमागे. भारतीय दलित साहित्य अकादमीच्या महासचिव पल्लवी, तुम्ही जो इकडे या. पल्लवी तुम्ही तीन आहे भेट. पल्लवी तुमचा फोन तिकडे ठेवा. हा या तुम्ही या. पल्लवी या आमच्या भारतीय दलित साहित्य अकादमी मुंबईच्या महासचिव आहेत. तर त्यांना आम्ही तेजस्वी ताईंना शाल देण्याचा आम्ही हे करतोय. उडान परिवाराच्या वतीनं आदरणीय PM गुप्ताजी त्यांना गुप्ताजी भारतीबेन दवे, शिरीष भाऊ, तुम्ही त्यांना ट्रॉफी दिलेली आहे. मानपत्र घेऊन घ्या. मानपत्र आज त्यांना हे मानपत्र आमचे बाळ वैद्य कार्यक्रमाचा आयोजक आहे. आयोजक असल्यामुळे यजमान असताना ना यजमानी थोडं फोटो साहेबांच्या हस्ते टाईमचा सत्कार होतोय. धन्यवाद. मी सन्मानपत्राचं वाचन करतो. सन्मानपत्र भारतीय दलित साहित्य नवी दिल्ली अंगीकृत रजिस्टर बृहन्मुंबई उडान परिवार देशर मुंबई. कृतज्ञता, गौरव आणि अभिवादन. आदरणीय पूनम पांडेजी या. पूनम पांडे या. हे सन्मानपत्र हे भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे ताई आपण दिलेलं आहे. त्या उडान परिवाराचे सहकार्य आहे. त्यात लिहिलेलं आहे की आदरणीय श्रीमती तेजस्वीताई नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 बृहन्मुंबई महानगरपालिका. आपला अतुलनीय जनसेवेबद्दल कृतज्ञता. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून देशावरील विकास कामांचा घेतलेला ध्यास, कार्यकुशल वारसा यशस्वी पुढे चालवणं आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सर्वांगीण नूतनीकरणात घेतलेला स्तुत्य पुढाकार याबद्दल आपला यथोचित गौरव करण्यात येत आहे. त्यासाठी आपलं सन्मानपत्र आहे. धन्यवाद. महत्वाचं अच्छा साहेब, महत्वाचं आपल्या उपनगरातील ज्या महिला कामगार आहेत, घरकाम करणाऱ्या, त्यांच्या मुलांना 9वी 10वीचं शिक्षण, त्यांना पुस्तकं, त्यांना बेंचेस, सगळ्या सुविधा देणाऱ्या आणि एवढ्या राजकारणाच्या धावपळीत आणि गडबडीत असलेल्या भारतीबेन दवे आज त्यांचा अंगण आहे. एक शिक्षकच आहेत जे रमाई आंबेडकरांचं काम करतायत. ते एक पिढीला शिकवत आहेत. तर त्यांच्या उडान परिवाराच्या वतीनं त्यांना आपण ती गुलाबी शाल आहे, ती गुलाबी शाल बरं काय. घरी रमाई आहे. ताईच्या असते त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ. ही खरोखर भारती दवे ही रमाई आहे आणि PM गुप्ताजी पुष्पगुच्छ देतील. भारतीय दलितचं काम म्हणजे निस्वार्थ काम, निस्वार्थ भूमिकेतून काम करणारी महिला. आता मुंबईच्या हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, कोर्टामध्ये नेहमी बाजू धरणाऱ्या अशा निशांत वकील आणि जनसेवक अशा आमच्या पूनम पांडेजी यांचा सन्मान आमचे आदरणीय PM गुप्ताजी करते. PM गुप्ताजी PM गुप्ताजी. पूनम पांडे म्हटल्या ना की भाजपा मंडळाच्या महिला अध्यक्ष आहेत. त्यांना आम्ही पुन्हा सांगतोय, तुमच्या 200 महिला आल्या असतात मला आम्ही परत दिली असती. आता 20 महिला आहेत आणि 150 काही. आता महत्वाचं आहे की आराम बोर्ड म्हटलं ना, या बोर्ड मध्ये आपला दहिसरचा म्हणजे खूप लोकप्रिय खेळाडू मुंबई महानगरपालिकेमध्ये पारितोषिक प्राप्त, शासनाची पारितोषिक प्राप्त, त्याचबरोबर आपल्या उत्तर मुंबईचे खासदार
पियुष गोयल साहेबांनी जो क्रीडा महोत्सव ठेवला त्यामध्ये त्यांनी पारितोषिक घेतली आणि त्यांना आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळालेलं आहे आणि ते त्यांची शक्यतो विदेशात जायची पूर्ण त्याची विदेशात जाणार आहे असे आपले उडान परिवाराचे ज्येष्ठ सदस्य महेंद्र सरेकाळी यांचा सत्कार करण्यासाठी मी ताईला विनंती करतोय तर तिथे या. 2 मिनिटं त्याच्याबद्दल सांगतो. हे महेंद्र सरेकर आहेत. आता महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनची संस्था आहे. नवी मुंबईमध्ये आता महाराष्ट्रातनं कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक या सगळ्या जिल्ह्यातनं कॅरम खेळायला आलेल्यामध्ये आणि काय लागतात उपांत्य फेरीपर्यंत प्रवेश केलेला आहे. उपांत्य फेरीपर्यंत जोरदार करायला झाला पाहिजे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की उडान परिवाराची ही जी व्यक्ती आहे मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी व्यक्ती आहे आणि तिने त्या कॅरम स्पर्धेमध्ये आज बडे मोठे खेळाडू आले होते त्यांना हरवून आज सेमी फायनल पर्यंत प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल काही आपण त्यांचा आज इकडे सत्कार करतो. ताई मुंबईमध्ये धावपळीच्या वातावरणात सत्कार मूर्ती किंवा सत्कार करणारे आज आपल्या मंचावर उपस्थित वॉर्ड क्रमांक 2च्या नवनिर्वाचित नगरसेविका आणि म्हणतात ना धैर्य असेल तर कौशल्य कसंही समोर येतं असे आमची खेळाडू वृत्ती होती. पण ताईच्या माध्यमातून ताई पहिल्यांदाच आपल्या वॉर्डातून अगदी बिनशर्त निवडून आल्या आणि विशेष सांगायचं म्हणजे की ताई अशा कार्यक्रमाला आल्यानंतर मला जरा तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसलं पण त्या हसूच्या मागे कुठेतरी थोडस टेन्शनही दिसलं. कारण प्रत्येक कार्यक्रमात आल्यानंतर काही नाही काही तक्राराची एक लिस्ट असते तशी आमच्या त्याची लिस्ट तुम्हाला दिली आहे. तेव्हा त्याचा काय तुम्ही मनावर घेऊ नका. तक्रार नाही आहे. हा मनावर घेऊ नका म्हणजे तुम्ही असं मनात ठेवा पण मनावर घेऊ नका. बरं दुसरी गोष्ट कॅरम असोसिएशन आज महाराष्ट्र राज्य शासन राज्यस्तरावर आमच्या क्लबमधनं 4 क्लबमधनं माझी निवड झाली आणि काल 3 दिवस वाशीला रोज सकाळी 6 वाजता घर सोडतो आणि पावणे 9ला तिकडे पोचतोय आणि असं करत करत 2 दिवस मी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलो आणि त्या उपांत्य फेरीत इतकी म्हणजे बाहेरचा एक वजीर अन्सारी म्हणून मोठा खेळाडू आहे नॅशनल त्याच्यावर माझी चुरस झाली आणि कुठेतरी मी क्वार्टर फायनलिस्ट ठरलो. मला आता उद्या एक ट्रॉफी मानचिन्ह आकर्षक पारितोषिक रोख पारितोषिक हे सुद्धा मिळणार आहे. विशेष सांगायचं म्हणजे काय की तिकडे मी एंट्री करताना आमच्या क्लबचं नाव देताना कुठेतरी आमच्या उडान परिवाराचा उद्देश केलाय हे तिकडे मी नमूद केलेलं आहे. आणि कॅरम हा आमचा आवडता खेळ आहे. काही इकडचं नूतनीकरण करताना आम्हाला कॅरमसाठी जायची जी लेवल पाहिजे ती फक्त करून द्या एवढंच बोलून ते माझे 2 शब्द म्हणतो. मुंबईच्या कष्टकऱ्यांचे धन्यवाद धन्यवाद. ऐका शिरो मुंबईच्या कष्टकऱ्यांचे राबणारे हात उडणारी मदत कष्टकऱ्यांचा आधार जे आपल्या मुंबईमध्ये जे आपल्या मार्केट्स आहे मंडईच आहे बऱ्याच ठिकाणी दुकान आहेत त्या हॉकर सेटचे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय PM गुप्ताजी यांचा सत्कार पूनम पांडेजींनी करावा आणि ताईने पुष्पगुच्छ द्यावा. आता नाही महत्वाचं असं पल्लवी ताई म्हणाल्या माझी लेख काय म्हणाली माझी शिक्षिका ज्यांच्यावर मी शिकले शाळेत त्यांच्यासोबत मी उभी राहणार नाही. मी एवढं कुठं कृतार्थ भाव आता नाही 1 मिनिट जरा थोडं आता आपले मुंबईवरून विलेपार्ल्यातून आलेले आणि दादर सार्वजनिक वाचनाचे प्रमुख कार्यवाह ज्येष्ठ पत्रकार मनोज साळवी यांना आम्ही पुष्पगुच्छ देतो. मनोज साळवी या मनोज साळवी विलेपार्ल्यावरून आले. दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख आहेत विलेपार्ल्यावरून. आणाव कसं त्याला पुष्पगुच्छ 4
जर त्याचा सन्मान केला जात आहे. मनोज साळवी शिवछत्रपती पुरस्कार आहे, क्रीडा विभागात अग्रगण्य आहे, शासनाच्या अनेक कमिट्यांवरती आहे आणि जे टीव्ही माध्यमातून चमकतात आज ते आपल्या बातमी कव्हर करण्याच्या निमित्ताने आले, पण त्यांचंही आम्हाला स्वागत करता आलं. नमस्कार. एक तुम्ही इथे आल्यावर मला ज्या काही गोष्टी समस्या ज्या सांगितल्या आहेत त्यातल्या काही समस्या स्पोर्ट्सच्या असतील तर त्या तुम्हाला शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजनेमधून क्रीडा साहित्य उपलब्ध होऊ शकतं आणि क्रीडा साहित्याबरोबर इतरही साहित्य मिळू शकतं. तशा तऱ्हेने आमदारांच्या थ्रू जर प्रयत्न केले तर तसेही तुम्हाला काही क्रीडा साहित्य उपलब्ध होईल आणि क्रीडांगण जर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शासनाच्या अनेक योजना आहेत. मला जर सांगितलं तर इथले जे डीओस आहे कांदिवलीला ऑफिस आहे तिथे जर हे केलं प्रयत्न तर तुमच्यासाठी खरोखरच प्रयत्न केले जातील आणि मला आशा आहे की अशा संस्थांना क्रीडा संस्थांना शासन सुद्धा नेहमीच मदत करत आलेली आहे. आणि आता दुसरे एक आहे तुमच्या विभागात तुम्हाला सांगतो तुमच्या जवळचे आहे शासनाची अशी योजना आहे ओपन जिम साठी चांगल्या तऱ्हेचा वापर केला जातो आणि सर्वसाधारण जनतेला त्याचा लाभ दिला जातो. त्यांच्यासाठी जर क्रीडांगण असेल मैदान असेल तर तिथे तो उपक्रम राबवा हीच मी विनंती करेन. जय हिंद जय महाराष्ट्र. विद्या मंदिर शाळेच्या विश्वस्त आणि ज्या शिक्षिका आहेत आदरणीय रजनीताई राऊत त्यांना तुमच्या हस्ते त्यांना एक पुष्पगुच्छ द्यायचा आहे. कारण ते आदरणीय स्थान आहे. विद्या मंदिर शाळा म्हटली की आज सगळ्यांचं शिक्षण केंद्र आहे का? पल्लवी आहे, पल्लवी त्यांचे विद्यार्थी आहे. पल्लवी ते विद्यार्थी आहे. मुंबईवरून खास मुंबई सेंटरवरून आलेले कॅलिकॉम फॅक्टरीचे कर्मचारी पत्रकार माझे बालमित्र सुनील रामचंद्र बरके हे खास तारदेवरून त्यांनी मला लालबागवरून सगळी फुलं सगळी मला मदत केली. असे आमचे सुनील बरके साहेब पुढे या प्लीज. सुनील बरके आमच्या नेचुरताईच्या असते त्यांना पुष्पगुच्छ येतोय. माझे बालमित्र आहेत तारदेवचे. आज हे दुपारी 12 वाजता दादरवरून माझ्यासाठी खूप त्यांनी मेहनत घेतलेली. सुनील बरके माझ्याजवळ बसलेल्या रेखाताई पटेल ताई या खूप महत्वाच्या आहेत. रेखाताई पटेल यांना पुष्पगुच्छ द्यावा अशी विनंती. इंद्रमान डवले साहेब या तुम्ही. नारायण अनावकर सगळ्या गायक उमेशबाई आम्ही ऐका वायगेकरांची बस आणि पुष्पगुच्छ देणार आहे. हो आपण आहे ना तर महिला पुष्पगुच्छ दिसत आहे पुरुषांना सगळ्यांना बस वायगेकर साहेब आपले नवले साहेब यांना पुष्पगुच्छ आणि यांना फस देऊया. काही तुमच्या हस्ते द्या त्यांना. त्यानंतर आपले पै साहेब आमचे नारायणराव नागवेकर पाहणारे काही महत्वाचं असं आहे पैसे लवकर या. महत्वाचं असं आहे हो साहेब नारायणराव बस वायगेकर ज्वेलर्स आणि ही बस. आणि महत्वाचं असं आमच्या भागामध्ये गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष मोहन नंबियार यांच्याही आम्ही पुष्पगुच्छ मोहन नंबियार गणपतीमध्ये नंबर 1 आमचा त्याचे चार कॅमेरा घातलेले आहेत. मोहन नंबियारची आज इथे अनेक मान्यवर मंडळी आहेत. आज आपण म्हटलं
सामजीबाई आहो आगे सामजीबाई मेवाल समाजाची आहे. सफाई कामगारात आहे. मुंबई महापालिकेच्या सफाई कामगाराचा तुमच्या हस्ते आज तुमच्या हस्ते आज सफाई कामगाराचा सत्कार होत आहे. जरा त्याला एक बस करूया. मीडियाचे आनंद कांबळे मोठे पत्रकार आहेत. मुंबई महापालिकेचे बिहार होते. आनंद कांबळे आनंद कांबळे त्याचबरोबर उमेश लाड उभे आहेत. गायक ज्येष्ठ संगीतकार उमेश लाड. आज उमेश लाडचा घसा बसलाय. त्याने तिथे गाण्याची भर तुम्हाला ऐकायला मिळेल. उमेश लाड आणि ऐका त्यांना कार्यक्रम जायचा आहे. पण ह्या कार्यक्रम माझ्या सगळ्या भगिनी आहेत. गीताताई जोशी आहे, शारलाताई आहे. या भगिनीचा सत्कार करा. एक पद गीताताई जोशी गीताताई माझ्या समवयाची आहे. मला काम करू शकते. सरलाबेन चव्हाण. विद्यार्थी सगळ्यांनी लाईन मध्ये सर्वांना मिळणार सगळ्यांना पर्स ऐका. चेतनाताई म्हात्रे सगळ्यांनी आम्हाला जास्त महिलांनी यायला पाहिजे. नीना ठाकूरची सगळ्यांना पर्स द्या आणि सगळ्यांना पर्स मिळणार आहे. सगळ्या ताईंना पर्स घ्या. सगळ्यांनी पर्स घेऊन जायचे आहे. पर्स मिळेगा. सगळ्यांना पर्स मिळणार आहे. सगळ्यांना बाळ वैद्य राहिले पुरस्कारचे. बाळ वैद्य नाही बाळ वैद्य राहिले. बाळ वैद्य अरे नाही झालं. बाळ या सगळ्या महिलांनी या लवकर पटापट. काही बघा आम्ही पुण्याचं भावनेने काम करतो. या महिला भगिनींना सगळ्यांना पद सगळ्यांची काळजी घेत असतो. सर्वांची. आणि हे सगळ्या पद आमचे मुलांकरता आमच्या ज्येष्ठ नागरिक परिवार इथे ज्येष्ठ नागरिक पहिल्यांदाच आपल्या वॉर्डातून अगदी बिनशर्त निवडून आल्या. आणि विशेष सांगायचं म्हणजे की ताई अशा कार्यक्रमाला आल्यानंतर मला जरा तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसलं. पण त्या हसूच्या मागे कुठेतरी थोडस टेन्शनही दिसलं. कारण प्रत्येक कार्यक्रमात आल्यानंतर काही नाही काही तक्राराची एक लिस्ट असते. तशी आमच्या एजंटची लिस्ट तुम्हाला दिली आहे. तेव्हा त्याचा काय तुम्ही मनावर घेऊ नका. तक्रार नाही आहे. हा मनावर घेऊ नका म्हणजे तुम्ही असं मनात ठेवा पण मनावर घेऊ नका. बरं दुसरी गोष्ट कॅरम असोसिएशन आज महाराष्ट्र राज्य शासन राज्यस्तरावर आमच्या क्लबमधनं 4 क्लबमधनं माझी निवड झाली. आणि त्यात 3 दिवस वाशीला रोज सकाळी 6 वाजता घर सोडतो आणि पावणे 9ला तिकडे पोचतोय. आणि असं करत करत 2 दिवस मी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलो. आणि त्या उपांत्य फेरीत इतकी म्हणजे बाहेरचा एक वजीर अन्सारी म्हणून मोठा खेळाडू आहे नॅशनल, त्याच्यावर माझी चुरस झाली. आणि कुठेतरी मी क्वार्टर फायनलिस्ट ठरलो. मला आता उद्या एक ट्रॉफी मानचिन्ह आकर्षक पारितोषिक रोख पारितोषिक हे सुद्धा मिळणार आहे. विशेष सांगायचं म्हणजे काय की तिकडे मी एंट्री करताना आमच्या क्लबचं नाव देताना कुठेतरी आमच्या उडान परिवाराचा उद्देश केलाय हे तिकडे मी नमूद केलेलं आहे. आणि कॅरम हा आमचा आवडता खेळ आहे. काही रिझल्टचं नूतनीकरण करताना आम्हाला कॅरमसाठी जायची जी लेवल पाहिजे
ती फक्त करून द्या एवढंच बोलून ते माझे 2 शब्द म्हणतो. मुंबईच्या कष्टकऱ्यांचे धन्यवाद धन्यवाद. ऐका शिरीभाऊ, मुंबईच्या कष्टकऱ्यांचे राबणारे हात फुलणारी मदत, कष्टकऱ्यांचा आधार जे आपल्या मुंबईमध्ये जे आपल्या मार्केट्स आहे, मंडईच आहे, बऱ्याच ठिकाणी दुकान आहेत, त्या हॉकर सेलचे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय BM गुप्ताजी यांचा सत्कार पूनम पांडेजींनी करावा आणि ताईंनी पुष्पगुच्छ द्यावा. आता नाही महत्वाचं असं पल्लवी ताई म्हणाल्या, माझी लेख काय म्हणाली, माझी शिक्षिका ज्यांच्यावर मी शिकले शाळेत त्यांच्यासोबत मी उभी राहणार नाही. मी एवढं मुलं कृतार्थ भाव. आता नाही एक मिनिट जरा थोडं आता आपले मुंबईवरून विलेपार्ल्यातून आलेले आणि दादर सार्वजनिक वाचनाचे प्रमुख कार्यवाह ज्येष्ठ पत्रकार मनोज साळवी यांना आम्ही पुष्पगुच्छ देतो. मनोज साळवी विलेपार्ल्यावरून आले. दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख आहेत विलेपार्ल्यावरून. आणाव कसं त्याला पुष्पगुच्छ 4 देऊन त्याचा सन्मान केला जात आहे. मनोज साळवी शिवछत्रपती पुरस्कार आहे, क्रीडा विभागात अग्रगण्य आहे, शासनाच्या अनेक कमिट्यांवरती आहे आणि जे टीव्ही माध्यमातून समजतात ते आपल्या बातमी कव्हर करण्याच्या निमित्ताने आले, पण त्यांचंही आम्हाला स्वागत करता आलं. नमस्कार. एक तुम्ही इथे आल्यावर मला ज्या काही गोष्टी समस्या ज्या सांगितल्या आहेत त्यातल्या काही समस्या स्पष्ट असतील तर त्या तुम्हाला शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनेमधून क्रीडा साहित्य उपलब्ध होऊ शकतं आणि क्रीडा साहित्याबरोबर इतरही साहित्य मिळू शकतं. तशा तऱ्हेने आमदारांच्या थ्रू जर प्रयत्न केले तर तसेही तुम्हाला काही क्रीडा साहित्य उपलब्ध होईल आणि क्रीडांगण जर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शासनाच्या अनेक योजना आहेत. मला जर सांगितलं तर इथले जे DOs आहे, कांदिवलीला ऑफिस आहे, तिथे जर हे केलं प्रयत्न तर तुमच्यासाठी खरोखरच प्रयत्न केले जातील आणि मला आशा आहे की अशा संस्थांना क्रीडा संस्थांना शासन सुद्धा नेहमीच मदत करत आलेली आहे. आणि आता दुसरे एक आहे, तुमच्या विभागात तुम्हाला सांगतो नगरसेवक आहे, तुमच्या जवळचे आहे, शासनाची अशी योजना आहे ओपन जिम साठी चांगल्या तऱ्हेचा वापर केला जातो आणि सर्वसाधारण जनतेला त्याचा लाभ दिला जातो. त्यांच्यासाठी जर क्रीडांगण असेल, मैदान असेल तर तिथे तो उपक्रम राबवा हीच मी विनंती करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्या मंदिर शाळेच्या विश्वस्त आणि ज्या शिक्षिका आहेत आदरणीय रजनीताई राऊत त्यांना तुमच्या हस्ते त्यांना एक पुष्पगुच्छ द्यायचा आहे. कारण ते आदरणीय स्थान आहे. विद्या मंदिर शाळा म्हटली की आज सगळ्यांचं शिक्षण घेतलं. आज हे दुपारी 12 वाजता दादरवरून माझ्यासाठी खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे. सुनील बडके माझ्याजवळ बसलेल्या रेखाताई पटेल ताई या खूप महत्वाच्या आहेत. रेखाताई पटेल यांना पुष्पगुच्छ द्यावं अशी विनंती. इंद्रमान डवले साहेब या तुम्ही. नारायण अनावकर सगळ्या गायक उमेशबाई. आम्ही ऐका वायगलकरांची बस आणि पुष्पगुच्छ देणार आहे. हो आपण आहे ना तर महिला पुष्पगुच्छ दिसत आहे. पुरुषांना नागवेकर पाहणारे काही महत्वाचं असं आहे पैसे लवकर घ्या. हो साहेब नारायणराव बस. आणि महत्वाचं असं आमच्या भागामध्ये गणेश मित्र मंडळ
सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्या काही गणपतीमध्ये नंबर 1 असतात त्यातले चार कॅन्डिडेट घातलेले आहेत म्हणून नंब्याची आज इथे अनेक मान्यवर मंडळी आहेत. आज आपण म्हटलं तर आम्हाला मदत करायची चांगली सफाई कामगारात आहे. मुंबई महापालिकेच्या सफाई कामगाराचा तुमच्या हात काही तुमच्या हात सफाई कामगाराचा सत्कार होत आहे. जरा त्याला एक बस करूया. मीडियाचे आनंद कांबळे आनंद कांबळे मोठे पत्रकार आहेत मुंबई महापालिकेचे या होते. आनंद कांबळे आनंद कांबळे त्याचबरोबर उमेश लाड उभे आहेत. गायक ज्येष्ठ संगीतकार उमेश लाड. आज उमेश लाडचा घसा बसलाय त्याने तिथे गाण्याची भर तुम्हाला ऐकू आणि ऐका त्यांना कार्यक्रम जायचंय पण ह्या कार्यक्रम माझ्या सगळ्या भगिनी आहेत. गीताताई जोशी आहे, शारलाताई आहे, या भगिनीचा सत्कार करा. एक बात गीताताई जोशी गीताताई माझ्या समवयाची आहे. मला काम करू शकते. शारलाताई हो शारलाताई आशा विद्यार्थी सगळ्यांनी लाईन मध्ये असतात. सर्वांना मिळणार सगळ्यांना पर्स ऐका चेतनाताई मात्रे सगळ्यांनी आम्हाला पर्स तुम्हाला जास्त महिलांनी यायला पाहिजे. नीना ठाकूरची सगळ्यांना पर्स द्या आणि सगळ्यांना पर्स मिळणार आहे. सगळ्या ताईंना पर्स घ्या. सगळ्यांनी पर्स घेऊन जायचे पर्स मिळेगा. सगळ्यांना पर्स मिळणार आहे. सगळ्यांना अरे बाळ वैद्य राहिले पुरस्कारचे बाळ वैद्य नाही बाळ वैद्य हो बाळ वैद्य राहिले बाळ वैद्य बाळ वैद्य अरे नाही झालं बाळ वैद्य बाळ या बाळ सगळ्या महिलांनी या लवकर पटापट. काही बघा आम्ही पुण्यात भावनेने काम करतो. या महिला भगिनींना सगळ्यांना पद सगळ्यांची काळजी घेत असतो सर्वांची. आणि हे सगळ्या पद आमचे मुलांकरता सारे ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आज माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष आमच्या पूनम पांडेजी, भारती दवे, रेखा पटेल, सरला चव्हाण, गीता जोशी, चेतना म्हात्रे, रमिला परमार, विद्या पल्लवी नाईक, लीना ठाकूर, प्रशांत सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. त्याचप्रमाणे उद्यान परिवाराचे माझ्याबरोबर असलेले पी.एम. गुप्ताजी, राऊत मॅडम, दीपक खार, बालकृष्ण वैद्य त्यांनी त्यांना काढलं आणि त्यांना बरं गेल्या वेळेला आपण मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी मला बोलले की मला गाता येणार नाही कारण त्यांना काय आवाज आहे आणि गाडीमधूनच बाहेर परत एकदा गाऊ दे. खरंच खूप सुंदर आवाज आहे. त्याच प्रकार इंद्रबान नवलेजी, नारायण अनवजी, शिरीष पारिकजी, दत्तराव भोगेजी, महेंद्र साळवीजी, सगळेच इथे उपस्थित, सगळेच सिनियर सिटीजन. खरं तर आता हा सत्कार तुम्ही केलात पण तुमचे आशीर्वाद आणि तुमचे जे साथ होते इलेक्शन मध्ये त्यामुळे एवढी मोठी हॅट्रिक झालेली आहे.
शाळेत राहत होते. खरं तर हे दहिसर गळ्याचे सगळे आहेत आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार दरवर्षी मी कुठेही असते तरी आम्ही करतो. म्हणजे 9 वर्ष झाली हा कार्यक्रम करतो. पण इथे आल्यानंतर मी मला बोलून घेतलं मला खूप अभिमानास्पद वाटलं. आणि ज्येष्ठ नागरिक आणि घुसाळकर फॅमिली यांचं नातं खूप वेगळं आहे. आणि मला काम करताना खूप आवडतं कारण त्यांचं लक्ष हे सगळीकडे असतं आणि उदाहरण म्हणजे भूमिका. प्रत्येक गोष्ट ते सांगत असतात हे इथे झालेलं आहे, हे असं होत आहे. तसेच आमचे प्रत्येक गोष्ट तोंडावरती बोलतात. हे काय अर्धवट काम आहे, मला आवडलेलं नाही, हे पूर्ण करा. म्हणजे असं परफेक्टपणे बोलणं खूप महत्वाचं आहे. जे आहे ते तोंडावरती बोलणं. आणि हे मला असं वाटतं की आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे. जे बोलायचे ते पुढे आहोत आणि आपण संविधानामुळेच मी पुढे आहे. आणि तुम्ही संविधानामुळे मला तुम्ही वोटिंग केलेली आहे. आपण 15 संविधानामध्ये आपले राष्ट्रपती असले, आपले पंतप्रधान असले, आपले मुख्यमंत्री हे सगळे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच झालेलं आहे. आणि संविधानामुळे आपली लोकशाही आहे. तर ह्या लोकशाहीमध्ये आपण तुला बोलू शकतो की आपल्याला काय करावं. बरेचसे लोक आहेत ज्येष्ठ नागरिकांचे 1 नंबर पॉईंटमध्ये खूप सारे आहेत. तेही माझ्याबरोबर जॉईन व्हायचे प्रत्येक कार्यक्रमात आणि मला अप्रिशिएट करायचं. त्यांचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन मला खूप आवडायचं. आणि त्यांनाही मी जे काम करत ते आवडायचं. बघा काम सगळेच करतात. काम
संघाचे अध्यक्ष आमचे कुंदर साहेब, त्यांना शाल श्रीफळ देऊन पुढे आपल्या पुष्पगुच्छ त्याचा सन्मान करायचा आहे. आमचे कुंदर यांचे जवळ 350-400 मेंबर आहेत. काही पण काय झालंय, ही मंडळी आज त्या रोटरी क्लब मध्ये रोटरी क्लबच्या मैदानात काही यांना तुम्ही आधार द्यायचा आहे. आज ही सगळी वरिष्ठ संस्था स्वातंत्र्य सैनिकांची आहे, ती खूप या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. एक आपले जळगावकर साहेब फैसल वेल्टे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी खजिनदार जळगावकर साहेब यांच्या सत्कारासाठी मी त्यांना बोलवतोय. जळगावकर साहेब, जळगावकर साहेब, ताई जळगावकर साहेब, ज्येष्ठ नागरिक संघ जे वेस्टला धर्माधिकारी जिथे अनिल गवळ संस्थेचे माजी खजिनदार आहेत आणि जे पश्चिमेकडे आले त्यांचाही आपण सन्मान करतोय. त्यांचा सन्मान आता काही मिनिटांत मनीषाताई चौधरी येत आहेत, त्यामुळे आपण थांबणं प्रोटोकॉल प्रमाणे महत्वाचं आहे. त्यांनी मला स्वतः फोन केलेला आहे. शक्यतो दर्शित कोरेगावकर तुम्हाला आम्ही पुष्पगुच्छ देतो आपल्या शिरीष पार्कच्या तिथे. दर्शित कोरेगावकर यांनी आतमध्ये यायचं आहे. कोरेगावकर साहेब, आम्ही धन्यवाद सर. दर्शित कोरेगावकर यांना आमच्या दहिसर पूर्वाकडून, उडान परिवाराकडून, आमच्या संस्थेकडून फोटो घ्या, फोटो घ्या, काही घ्या. काही दर्शित हा उत्कृष्ट कार्यकर्ता आहे आणि आमचं भाग्य आहे आम्हाला भेटलं. त्यांच्याविषयी खूप चांगली माहिती माझ्या अनेक मित्रांनी दिलेली आहे. मला ते खूप जवळचे मित्र आहेत, मनपूर्वक आभारी आहे. आता सगळ्यांना